नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साईराज 5171. जसं की तुम्ही अनेक ब्लॉग मध्ये पाहतच असाल की मी सांगत होतो तुम्हाला की आपल्या इकडे SRS स्कीम ही राबवण्यात आली आहे. तर त्यामुळेच सगळे जी घरं आहेत ती सगळी गेलेली आहेत डेव्हलपमेंटसाठी, आणि काही रिझनमुळे आपण राहिलेलो, आणि ते पण आता काही गोष्टी काही दिवसानंतर क्लिअर होणार आहेत. तर त्याचा आनंद पण एका ठिकाणी आणि एका साईडला दुःख पण आहे की एवढं वर्ष आपण ही चाळीत काढली आणि आता अचानक सगळं असं डेव्हलपमेंट होत आहे. तर अचानक आलेला अपडेट लाईफ मध्ये तो थोडा मॅनेज व्हायला वेळ लागतोच. आज मित्रांनो 30 ऑक्टोबर आहे आणि आज आपण धंद्याची परत नवीन सुरुवात करायला जातो असंच समजा, कारण की अनेक दिवस धंदा बंद होता डेव्हलपमेंटमुळे. काही रिझन्स होते त्यामागे, त्यामुळे धंदा बंद होता. आणि आज 30 ऑक्टोबर असून ऑक्टोबरचा महिना मित्रांनो, ऑक्टोबर संपला, आता नोव्हेंबर येतोय आणि हालत काही अशी आहे की पाऊस एवढा पडतोय. मला तेच समजेना की धंदावानी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये पावसाळा आहे म्हणजे डेंजर गोष्ट, ही विचार करणारी गोष्ट आहे. आणि 29 ऑक्टोबरला जी न्यूज आली तिथं तुम्ही लक्षात असेलच, तुमच्या पुढे जाऊन सांगायची गरज नाही. जर मित्रांनो तुम्ही मला बघत असाल तर प्लीज कॉमेंटमध्ये मला सांगा, मला थोडा कॉन्फिडन्स द्या. कॉन्फिडन्स आहे तुमच्या भावाकडे, पण थोडा कॉन्फिडन्स अजून द्या. तुम्हाला जे कमेंटमध्ये वाटत असेल की भावा मी असेच व्हिडिओज टाकत राहावे, असेच कंटिन्यू करत राहावं, तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. मी व्हिडिओ टाकत राहीन. माझ्या लाईफस्टाईलवरती जे व्हिडिओ बनतील ते मी टाकत राहीन. आणि सध्या तरी आपण निघू आपल्या धंद्यावरती, व्यवसायावरती, जो की आपला कार वॉशिंगचा एक छोटासा बिझनेस आहे, तिकडे निघतो आपण. हे सगळं सामान मी लोड करून घेतलंय, ही सगळी मशीन्स वगैरे ऑन, आणि आता थेट निघू धंद्यापाशी. चला मित्रांनो, आपला जो धंदा जो आहे कार वॉशिंग सेंटर, तो आपल्याला पडतो वडाला RTO जी साईड आहे, जिथे तुम्हाला ते लोधा दिसतंय, लोधा बिल्डिंग्स, लोधा अपार्टमेंट, त्याच्या जस्ट बॅक साईडला तुम्हाला रनवाल बिल्डिंग आहे. रनवाल बिल्डिंगच्या जस्ट समोरच तुम्हाला जे मनोरेल स्टेशन आहे, जे तुम्हाला दिसतं मनोरेल डेपो, मनोरेल स्टेशन आहे, त्याच्या जस्ट समोरच तुम्हाला इथे भेटणार आहे राधिका वॉशिंग सेंटर. मित्रांनो, तुम्हाला अप्रतिम गाड्या वगैरे धुवून घ्यायच्या असेल तर प्लीज एकदा आपल्या भाऊच्या वॉशिंग सेंटरला व्हिजिट करा. क्वालिटीवरती मी लक्ष ठेवतो, नाही क्वांटिटीवरती. स्वतः हे का वडाला RTO इकडेच, आणि जस्ट त्याच्या समोरच तुम्हाला भेटणार आहे इथे फ्रंटला राधिका वॉशिंग सेंटर. राम राम. आणि सध्या तरी मित्रांनो काही दिवस धंदा बंद ठेवायचा रिझन हाच होता की आपल्या इकडे डेव्हलपमेंट चालू आहे जी काय, त्यामुळे मित्रांनो काही दिवस फक्त धंदा बंद होता. सुनूबाई, आणि जर तुम्हाला बाबूबाईंशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, आम्हाला बाबूबाईचा नंबर आहे, आणि ही आपली मित्रांनो इंस्टाग्राम ID. अरे इधर कुछ नहीं, आपण नहीं रहेंगे ना बाबूबाई, सब चुरा के लेके जाएंगे. एक अंदाज तरी मी तरी 1-2 हफ्त्यानंतर येतो आपल्या धंद्यावरती. स्कॉर्पिओ ती स्कॉर्पिओ यार, स्कॉर्पिओ सारखी गाडीच ना अजून. 2002 मध्ये स्कॉर्पिओ बनली, 2003चा माझा जन्म. स्कॉर्पिओ तर लहानपणापासूनच एक इमोशन बनले माझ्यासाठी. सगळ्या गाड्या एक साईडला आणि स्कॉर्पिओ एक साईडला. स्कॉर्पिओ सोबत कॉम्प्रोमाइज नाही, स्कॉर्पिओ वन साईड गाडी. पहिलीच बोली मित्रांनो झाली, आपण पिंक कलरचा शॅम्पू वापरलाय. ते आपण प्रॉपरली आपले जे शॅम्पूज वगैरे आहेत ते आपण नॉन ॲसिडिक यूज करतो. तीस ऑक्टोबर मित्रांनो, आजचा पण दिवस असाच संपला, आणि आज आपल्या सर्व्हिस स्टेशनवरती नाही बोलून 15 ते 16 4 व्हीलर आल्यात आणि एक 7 ते 8 बाईक आलेल्या आहेत, ज्या रेग्युलर शॅम्पू वॉश वगैरेसाठी झालेल्या. आणि आजचा धंदा मी अपेक्षित नाही केलेला की एवढा होईल, कारण की 1-1.5 महिना धंदा बंद होता. त्यानंतर पण त्याच्या व्यतिरिक्त पण गाड्या आल्यात, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. गांधी मार्केटच्या पेट्रोल पंपवरतून आपण जस्ट निघालोय. पावसाने थोडा घोळ केला परत. शंभू पकड तो आपला पोकीमॉन दाखव. पोकीमॉन मॅट वाटते यार, सिरियसली काय मॅट वाटते. झाली पूर्ण शॉपिंग. आता कपडे सदरे बिदरे घेतले. काय ते नो स्ट्रीट, मग ह्याच्याने काय होतंय? हे काय दाखव, काय झोमणार बिमणार नाही ना. काय झालं तर रिएक्शन. वाच बघ, प्लॅस्टिक सारखं येतंय म्हणजे रे, पहिल्यांदा लावतोय. 10 minutes वेट. काय होतं काय? अरे ते आतमध्ये नंतर तुझं नाक असं स्वतः चेक करा असं हाताने, किती स्मूथ होतं ते फक्त बघ. दुखतं काय रे? खूप दुखतं. शॉपिंग आपली अर्धवटच राहिलेली. शंभूची शॉपिंग फक्त झालेली. हे नाही चप्पल वापरली. माझ्याच मापाचे डुएल शेड मध्ये भेटत. आज बरं वाटतं बाजूला बसून.
ऑल्टो अक्षरशः ना मित्रांनो आम्हाला पुरत पण नाही. आता आपण निघतोय परत दादरलाच. नोस्टिट लावल्यापासून लय खाज यायला लागले यार मित्रांनो, कारण खरंच क्लीन तर झालंय बट खाज अजून येते त्याला. मी पहिल्यांदाच लावलं, याच्या अगोदर कधी लावलं नाही आपण. दादर स्टेशन आहे आणि त्याच्या जस्ट खालती तुम्हाला ही आपली 3 दुकानं भेटतील सदऱ्यांची. इच्छा पण दुकानात या. बेस्ट सदऱ्यांची क्वालिटी आणि बेस्ट पॅटर्न तुम्हाला इथे भेटणार आहे. ही वाली प्रिंट खूप जबरदस्त आहे, एकदम भारी. फुल लोडेड आणि शिजनी. थँक्स फॉर वॉचिंग. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असंच आपल्या चॅनलवरती बनवून